नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की लोकसभेच्या निवडणुका या जाहीर होत आहेत आणि त्यासोबत भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रातली पहिली यादी जाहीर केली आहे. आणि आपण बोलतोय बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताई मुंडे ज्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, पंकजाताई लोकसभेला इच्छुक नव्हत्या आणि प्रीतमताई मुंडे ह्या त्यांच्या भगिनी लोकसभेच्या त्या ठिकाणी खासदार आहेत. त्यांना डावलून मी त्यांच्या जागेवर उमेदवारी घेणार नाही हा शब्द पंकजाताईंनी दिला होता, परंतु भाजपनं त्यांच्या कुठल्याही दबावाला बळी न पडता प्रीतमताई मुंडे यांची उमेदवारी कट केलेली आहे आणि त्या ठिकाणी नको म्हणत असताना सुद्धा पंकजाताई मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. आता प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय की पंकजाताई स्वतः त्या ठिकाणी निवडणूक लढतायत. पंकजाताई मुंडे यांच्या कुटुंबामध्ये 3 वेळेस खासदारकी राहिलेली आहे. कारण लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आले. त्यांचं अपघाती निधन झालं. मंत्रिमंडळाची शपथ त्यांनी घेतली होती मंत्रिपदाची. त्यांचं अपघाती निधन झाल्यानंतर तात्काळ पोटनिवडणूक झाली. त्या ठिकाणी प्रीतमताई मुंडे पंकजाताईंची लहानी बहीण या त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आल्या आणि पुन्हा दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीला पुन्हा एकदा प्रीतमताई मुंडे या लोकसभेच्या खासदार झाल्या. म्हणजे 3 वेळेस गोपीनाथराव मुंडे यांच्या परिवाराकडे खासदारकी आहे. आता त्यांची चौथ्यांदा पंकजाताई मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी उमेदवार कोण हाच महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी प्रश्न चर्चेला जातोय आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा चर्चेला जातोय. तसं जर पाहिलं तर बीड लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेलेला आहे. कारण शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भारतीय काँग्रेस पक्ष या तिघांची महाविकास आघाडी झालेली आहे आणि या महाविकास आघाडीमध्ये शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडे बीड जिल्ह्याची जागा लोकसभेची त्या ठिकाणी गेलेली आहे. आता उमेदवार कोण हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतोय. मला आपल्याला आवर्जून सांगायचं की बीड लोकसभा मतदारसंघावर मराठा आरक्षणाचा इफेक्ट हा जास्त जाणवणार आहे. तसं जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा जो परिणाम आहे हा राज्यातल्या प्रत्येक लोकसभेमध्ये आपल्याला दिसणार आहे. DS न्यूज सातत्यानं सांगतंय की मराठा समाजाचा लढा हा आता आरक्षणासाठी आहे. जात धर्म बाकीला राहिलेले. विशेष म्हणजे कुठलाही राजकीय पक्षाला ते आता महत्त्व देत नाहीत. जरांगे पाटील आणि मराठा समाज हे एकमेव जी भूमिका घेईल त्या पद्धतीनं आपण मतदान करायचं हाच निर्णय मराठा समाजानं राज्यामध्ये घेतलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये तो परिणाम दिसेल. आणि आज तरी जरांगे पाटलांची आणि मराठा समाजाची भूमिका हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करण्याची आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु याचा जो परिणाम आहे हा मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणावर आपल्याला जाणवणार आहे. त्यातले त्यात संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर, परभणी या ठिकाणी सुद्धा याचा मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे. जरांगे पाटलांचं मूळ गाव हे गेवराई तालुक्यामध्ये आहे, जो गेवराई तालुका बीड लोकसभा मतदारसंघात आहे. मित्रांनो, या ठिकाणी जाळपोळीच्याही घटना झाल्या होत्या, अनेक पोलीस केसेसही झाल्या आणि जरांगे पाटील ज्यावेळेस मुंबईकडे आगेकूच करत होते त्यापूर्वी जी विराट सभा झाली ती याच बीडमध्ये मराठा समाजाची झाली, जिला कोट्यावधी संख्येनं मराठा समाज उपस्थित होता. हे सगळं सांगण्याचं कारण आहे की आता पंकजाताईंच्या समोर नेमका उमेदवार कोण आणि पंकजाताई मुंडे यांची टक्कर कोणासोबत राहणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की यापूर्वी प्रीतमताई मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवार दिला होता आणि ते होते बजरंग बाप्पा सोनवणे, जे कारखान्याचे चेअरमन आहेत आणि विशेष म्हणजे पालकमंत्री असलेले आणि आता सध्या राज्य सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीसोबत आघाडी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे ते कट्टर समर्थक समजले जातात. ते त्यांचे अत्यंत घनिष्ठ मित्र आहेत आणि त्यांनी प्रीतमताई मुंडे यांच्या विरोधात त्या ठिकाणी लोकसभा निवडणूक लढली होती आणि त्यांना जवळपास 4.5 लाखाच्या आसपास मतं त्या ठिकाणी मिळाली होती. हे मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे. त्यासोबतच गोपीनाथराव मुंडे यांचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस सुद्धा प्रीतमताई मुंडे या लोकसभेला उभा होत्या. त्यावेळेस शिवसेनेनं आणि इतर पक्षाने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्या ठिकाणी उमेदवार देण्यात आला नव्हता. परंतु काँग्रेसच्या वतीनं त्या ठिकाणी अशोकराव पाटील हे त्या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढले होते आणि त्यांना जवळपास 5 ते 5.5 लाख मतं त्या ठिकाणी मिळाली होती. म्हणजे काँग्रेसच्या उमेदवाराला 5 लाखापेक्षा अधिक मतं प्रीतमताई मुंडे यांची सहानुभूतीची लाट असताना सुद्धा मिळाली होते आणि दुसऱ्या टर्ममध्ये प्रीतमताई मुंडे यांच्या विरोधात बजरंग बाप्पा सोनवणे यांना 4.5 लाखांपेक्षा अधिक मतं त्या ठिकाणी मिळाली होती. आता बीड जिल्ह्यामध्ये प्रीतमताईंची उमेदवारी का टाळली हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण भारतीय जनता पार्टीनं असं ठरवलंय की ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येऊ शकतो त्यालाच उमेदवारी द्यायची. याचा अर्थ असा की प्रीतमताई मुंडे ह्या आता निवडून येऊ शकत नव्हत्या, म्हणूनच त्यांना त्या ठिकाणी बाजूला केलेले आणि त्यांच्या जागेवर पंकजाताई मुंडे या निवडून येऊ शकतात असं गृहीत धरून त्यांना ती उमेदवारी दिलेली आहे.
बजरंग बाप्पा सोनवणेंनी 4.5 लाख मतं प्रीतमताईंच्या विरोधात घेतली होती. आता शरद पवार हे नेमकं कुणाला उमेदवारी देणार आहेत? कारण धनंजय मुंडे आता त्यांच्यापासून बाजूला गेलेले आहेत. शरद पवार, अजित पवारांचा गट हा शरद पवारांपासून बाजूला सरकलेला आहे. परंतु त्यांच्या मदतीला उद्धव ठाकरे यांची शिवसेना आलेली आहे आणि काँग्रेस पक्ष सुद्धा त्यांच्या मदतीला आलेला आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि म्हणून जी काही टक्कर पंकजाताईंची होणार आहे त्यामध्ये 2 ते 3 नावं चर्चेत येतात. त्यामध्ये माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचंही नाव चर्चेत आहे. ते बीड मतदारसंघामध्ये चाचपणी करतायत. दुसरे आहेत बजरंग बाप्पा सोनवणे, जे की शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी त्यांनी भेटही घेतलेली आहे आणि त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीमध्ये पुढं काय करायचं किंवा लोकसभा लढायची का नाही किंवा शरद पवार यांच्यासोबत जायचे की नाही हा निर्णय त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजेच कदाचित बजरंग बाप्पा सोनवणे हे पुन्हा एकदा पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढू शकतात अशी शक्यता आहे. परंतु राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. कोणते पत्ते कोण कधी उघडेल हे सांगता येत नाही. आणि शरद पवार यांना राज्यातलं राजकीयदृष्ट्या जाणकार आणि जाणता राजा म्हटलं जातं. बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघावर त्यांची बारीक नजर असते. त्यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघातले शिवसेनेचे नेते असलेले बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक मोठा धक्का बीड जिल्ह्यामध्ये दिलेला आहे. कारण बदामराव पंडित हे माताबर नेते आहेत. गेवराई विधानसभा मतदारसंघाचं 15 वर्षे त्यांनी नेतृत्व केलेले, ते राज्यमंत्रीसुद्धा राहिले होते आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले अमरसिंह पंडित हे अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे शरद पवारांनी थेट बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि त्यांना त्या ठिकाणी राजकीय बळ देण्याचा प्रयत्न आणि सुतोवाच त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. आता लोकसभेला नेमका कोण उमेदवार हे सगळं पाहत असताना एक रातोरात एक घडामोड घडलेली आहे आणि ती म्हणजे माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योतिताई मेटे यांनी शरदचंद्र पवार यांची मुंबईमध्ये जाऊन भेट घेतल्याची विश्वसनीय माहिती आपल्या सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे. ज्योतिताई मेटे या विनायकराव मेटे यांच्या पत्नी आहेत. तेच विनायकराव मेटे ज्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सातत्यानं लढा दिलेला आहे. मराठा महासंघाच्या माध्यमातून त्यांनी लढा दिला आणि त्यानंतर शिवसंग्राम हा पक्ष सुद्धा त्यांनी काढला. विशेष म्हणजे ते सातत्यानं विधान परिषदेवर होते. म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत असतानाही विधान परिषदेवर होते आणि नंतर त्यांनी पक्ष बदलला. ते भारतीय जनता पार्टीसोबत गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत युतीमध्ये गेले. त्यावेळी सुद्धा विधान परिषदेवर ते होते. मुंडे साहेबांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा ते संपर्कात होते आणि ते त्यावेळी सुद्धा विधान परिषदेचे सदस्य असताना त्यांना जे काही मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी एक स्मारक उभा करायचं होतं, या स्मारकाचं अध्यक्षपद भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं त्यांना दिलं होतं. परंतु ते स्मारक झालं नाही. मेटे साहेबांनी आरक्षणाचा लढा दिला परंतु त्यांचं सुद्धा अपघाती निधन झालेलं आहे, हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागतंय. आणि त्यांच्याच पत्नी ज्योतिताई मेटे या बीड जिल्ह्यामध्ये शिवसंग्रामची पुन्हा एकदा मोर्चेबांधणी केलेली आहे आणि त्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतारण्याची शक्यता आहे. तशी शक्यता त्यांनी शरद पवार यांच्याकडे सुद्धा बोलून दाखवल्याची माहिती आपल्याकडे आहे. जर ज्योतिताई मेटे यांना जर लोकसभेला महाविकास आघाडीने जर उमेदवारी दिली तर शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादीची ताकद, शिवसंग्राम पक्षाची ताकद आणि त्यासोबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष या सगळ्यांचे ताकदीचं एक मिलाप झाला आणि त्यासोबत मनोज जरांगे पाटलांनी जे मराठा आरक्षणाचा लढा दिलाय त्याचं बीड जिल्ह्यामध्ये मोठी ताकद आहे. त्या सगळ्यांचा जर मेळ जमला तर पंकजाताई मुंडे यांना लोकसभेची निवडणूक लढणं आणि ती जिंकणं इतकं सोपं नाही, ते अत्यंत कठीण झालेलं आहे, हे मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगतोय. जर ज्योतिताई मेटे ह्या उमेदवार आल्या तर याचं कारणही तसं आहे की पंकजाताई मुंडे यांना स्वतःच्या पक्षातूनच विरोध आहे. त्यामुळे तेच त्यांना पराभूत करण्यासाठी या ठिकाणी हालचाली करणार हे मात्र नक्की. कारण गनिमी कावा काय असतो हे बीड जिल्ह्यातल्या राजकारणात महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. कोण कुणाच्या बाजूने उभा राहतो आणि विरोधकच त्याला कसा निवडून आणतो किंवा आपल्यासोबत राहणाऱ्याला कसा पाडतो हा सगळा इतिहास बीड जिल्ह्यानं पाहिलेला आहे. आणि म्हणून याची जी काही परतफेड होणार आहे ही सगळी परतफेड बीड लोकसभा मतदारसंघात होईल. आता कोण कुणाची परतफेड करतो आणि कुणाचा विजय आणि कुणाचा पराजय होतो याकडे सुद्धा तुमचं आमचं लक्ष लागू नये. परंतु मित्रांनो, पंकजाताई मुंडे ज्या बीड मतदारसंघामध्ये लढतायत त्या बीड लोकसभेमध्ये लढतायत त्या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि त्यांच्याच विरोधात पंकजाताई मुंडे यांनी सातत्यानं काम केलेलं आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्ह्यामध्ये 3 आमदार आहेत, ते सुद्धा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडूनच त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. म्हणजे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं राजकीय भवितव्य संपवण्याचं काम पंकजाताई मुंडे यांनी प्रतिस्पर्धी म्हणून त्या ठिकाणी केलेले आहे. आता तोच गट त्यांच्यासोबत महायुतीमध्ये आलेला आहे.
तो त्यांचा बदला राजकीयदृष्ट्या घेईल का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय. आणि त्यामुळे ज्यांच्या विरोधात पंकजाताई लढल्या, ज्यांना त्यांनी पराभूत करण्यासाठी काम केलं, आता तीच मंडळी पंकजाताईंना विजयी करण्यासाठी काम करणार आहे. आणि ती खरंच काम करेल का, हा प्रश्न आहे. ज्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्या निवडणूक लढल्या आणि त्या पराभूत झाल्या, धनंजय मुंडे त्या ठिकाणी परळी मतदारसंघात निवडून आले, आता त्यांच्यावरच पंकजाताई मुंडे यांना निवडून आणण्याची जबाबदारी आहे, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागतंय. ते जबाबदारी कशा पद्धतीने निभावतील याकडे सुद्धा तुमचं आमचं लक्ष आहे. परंतु पंकजाताई मुंडे यांनी जी तातडीनं पत्रकार परिषद घेतली होती, वास्तविक पाहता पत्रकारांनीच त्यांना प्रश्न उपस्थित केले होते, त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की प्रीतमताई मुंडे आणि अजित पवार राष्ट्रवादी गट हा आमच्यासोबत नव्हता, तरी सुद्धा प्रीतमताई मुंडे या लाखोंच्या मताने विजयी झाल्या होत्या. आता तर त्यांना पाडण्यासाठी जी मंडळी होती, मग धनंजय मुंडे असतील किंवा त्यांच्यासोबत राष्ट्रवादी गट, तोच आमच्या सोबत आलेला आहे. त्यामुळं माझा आता विजय प्रीतमताईंपेक्षा अधिक मतानं व्हायला पाहिजे आणि तो होईल, यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू, असं त्यांनी एक सूतोवाच दिलेले. म्हणजेच पंकजाताई मुंडे यांच्याही मनामध्ये शंका आहे की आपल्यासोबत असलेले मित्रपक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे स्वकीय नेते हे आपल्याला त्या ठिकाणी विजयी करण्यासाठी मदत कितपत करतील, हा प्रश्न पंकजाताईंसमोर आहे. आणि विशेषतः मुंडे साहेबांच्या कुटुंबाला मानणारा आणि भाजपचा कार्यकर्ता बीड जिल्ह्यामधला तो सुद्धा शंका उपस्थित करतोय की पंकजाताईंना खरंच हे मदत करतील, निवडून आणतील की पाडतील, हा प्रश्न आहे. आणि त्यामुळं पंकजाताईंची लढत किंवा टक्कर ही नेमकी बीड जिल्ह्यात कोणासोबत आहे, म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत आहे, त्यातल्या त्यात बजरंग सोनवणे की ज्योतिताई मेटे, हा तर प्रश्न आहेच. पण पंकजाताईंची खरी लढत हे स्वकीयांसोबत आहे का मित्र पक्षांच्याच नेत्यांसोबत आहे, हे सुद्धा येणारा काळच ठरवेल. आणि त्याकडे DS न्यूजचं लक्ष असेल. मित्रांनो, इत्थंभूत माहिती सत्य आणि परखडपणे आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम DS न्यूजच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली याविषयी तुमचं मत हे अत्यंत महत्त्वाचं आहे, ते तात्काळ द्या. कारण तुमचं मत हे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेलं असतं आणि ते अत्यंत अभ्यासपूर्ण असतं, म्हणून ते आमच्यासाठी महत्त्वाचं असतं. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.